जर तुमची नशिबाची कुलप उघडत नसतील, अनेक प्रयत्न करूनही कामात यश येत नसेल आणि घरात पैसा टिकत नसेल, तर विठ्ठल माऊलीच्या चरणी प्रार्थना करून या भागवत एकादशीला घराच्या मुख्य दरवाजावर आणि तुळशीजवळ हा एक दिवा नक्की लावा. माऊली, आजचा हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं भाग्य बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया भागवत एकादशीचे अत्यंत सोपे आणि 100% प्रभावी असे उपाय. तर मंडळी, मी कित्येक व्हिडिओमध्ये उपाय करायचं, हे करा ते करा सांगत असते, पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे समजा. कारण खरंच खूप मोठ्या अडचणी आहेत, त्या दूर व्हाव्यात. आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि घरात माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला मिळावं, त्यासाठी हे उपाय आवर्जून तुम्हाला करायचे आहेत. रामकृष्ण हरी माऊली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मंडळी, वर्षभरात 24 एकादशी येतात, पण भागवत एकादशी म्हणजेच मोठी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. असं म्हणतात की या दिवशी केलेली सेवा, व्रत आणि उपाय आपल्याला थेट विठ्ठल चरणी घेऊन जातात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भागवत एकादशीच्या दिवशी आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी, तसेच सर्व संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय करायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय तुमच्या आयुष्यातील पैशांची चणचण कायमची दूर करू शकतो. उपाय पाहण्यापूर्वी या दिवसाचं महत्त्व समजून घेऊया. भागवत एकादशीला विष्णू आणि विठ्ठल भक्तींचा महासंगम मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंचा आणि माऊलींचा आशीर्वाद एकाच वेळी मिळत असतो. जर तुमच्या कामात सतत अडथळे येत असतील, घरात भांडणं होत असतील किंवा आर्थिक प्रगती थांबली असेल, तर या दिवशी केलेले काही विशेष उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे तुळशी मातेचा. एकादशी आणि तुळशी यांचं नातं खूप घट्ट आहे, हे तर तुम्हाला माहीत असेल. भागवत एकादशीच्या संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. या दिव्यात चिमूटभर हळद टाकायला मात्र विसरू नका. दिवा लावल्यानंतर तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तुळशीभोवती प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप मात्र आवर्जून करायचा आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये आणि तिची पानेही तोडू नयेत. जर तुम्हाला पूजेसाठी पाणी लागणार आहेत तर आदल्या दिवशीच ती तुम्हाला तोडून ठेवायची आहेत. फक्त दिवा लावून प्रार्थना केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते. दुसरा उपाय म्हणजे या दिवशी भगवान विष्णूंना किंवा विठ्ठल माऊलींना पिवळी फुले किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा. विष्णू देवांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. पूजेमध्ये देवाच्या चरणांवर 1 रुपयांचं नाणं आणि 1 सुपारी ठेवा. पूजा झाल्यानंतरला ते नाणं आणि सुपारी आपल्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे. यामुळे वर्षभर कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तिसरा उपाय आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजासाठी. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्या किंवा धुवून घ्या. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. तसेच उंबरठ्यावर थोडे कच्चे दूध आणि पाणी शिंपडा. एका पेल्यामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका आणि ते पाणी तुम्हाला उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे. असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या घरात आगमन होते. चौथा उपाय म्हणजे पितृदोष आणि ग्रहदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आहे. पिंपळाच्या झाडांमध्ये भगवान विष्णूचा वास असतो. एकादशीच्या दिवशी एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे, काळे तीळ टाका आणि ते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळत असतो, पितृदोष दूर होत असतो आणि रखडलेली कामे मार्गी लागत असतात. आता उपाय तर झाले, पण या दिवशी म्हणजे या एकादशीला नक्की काय करू नये हे सुद्धा लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. या दिवशी घरात चुकूनही भात शिजवू नका आणि खाऊ सुद्धा नका. घरात वादविवाद, भांडणे किंवा कोणाचाही अपमान करू नका. या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणाला देऊही नका. तर माऊली, भागवत एकादशीच्या दिवशी हे साधे आणि सोपे उपाय नक्की करून बघा.
विठ्ठल माऊली तुमचे सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतील. सगळे उपाय करा असं म्हणणार नाही, पण तुम्हाला जे जमतील, तुम्हाला जे योग्य वाटतील, तुमच्या गरजेनुसार जे योग्य उपाय आहेत ते नक्की आवर्जून करायचे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.